नमस्कार. मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित गोष्टींच्या मळ्यात रमताना या कथा अभिवाचनाच्या विशेष कार्यक्रमात मी मधुरा कर्वे तुमचे स्वागत करते. मी सावररे या पुस्तकातील प्रवीण डवळे लिखित तुम्हाला कथा वाचून दाखवणार आहे. कथेचं नाव आहे टक्क्यांचा भस्मारोग. नीतीचं देणं म्हणून आयुष्यात आलेली संकट किती आणि स्वतःच गुंता करून ओढवून घेतलेल्या समस्या किती. मला वाटतं काहींना गुंता करून घेण्याचंही एक वेळ असावं. त्यात स्वतः आणि स्वतःभोवतीचे अनेक जण गुंतलेले भिरभिरलेले सारं घरच्या घर भिंती संकट हादरून लागलं की त्यात काहींना एक चमत्कारिक आनंद होतो. समजा एखादा गुंता न सोडवताच आपोआप सुटला की आता कोणता बरं गुंता आपल्याला करता येईल याचं सारखं विणकाम मनात सुरू असतं. जगण्यातला घडण्याचा समृद्ध होण्याचा बहराचा काळ हे गुंते खाऊन टाकतात. न उरते फक्त एक रीती ओंझळ. काय पाठी वळत नाही आणि उमाळे उसासे यांनी प्रश्न थोपटले जातात, पण सुटत मात्र नाही. गुंते घडण्यापूर्वीच किंवा घडत असतानाच त्याची चाहूल लागली तर, ते भान कुणा मित्राने दिलं तर, तेवढाच काय या संसाराचा हेतू. या ना त्या समस्यांवर जडीबुटी देण्याचा अभिनवेश, यात सर्वज्ञ असल्याचा दर्प असेल तर फक्त मैत्र जीवांचे हा भाव. त्याच प्रेमानं सांगतोय ही मानसीची गोष्ट. 88-99% कृतीची मानसी चक्क 6 माहीत 100 पैकी 9 गुण मिळवते. हातात उत्तरपत्रिका देताना मानसीची उत्तरपत्रिका पुन्हा पुन्हा चालली. कुणाची? तुझ्या मैत्रिणीची? छे, माझाच पेपर आहे. फक्त 9? मला वाटलं तिला धक्का बसेल, कोसळेल, पण एक प्रकारची विजयी चमक तिच्या डोळ्यात होती. जाणून बुजून उत्तर न देताच मानसी बेंचवर जाऊन बसली. स्टाफ रूम मध्ये ही घटना न कळत बोलली गेली. काय झालंय कळत नाही. मॅथ्सला पैकीच्या पैकी मिळतात, यावेळी फक्त 4. हा सूर. आता मात्र केवळ मला काय त्याचं असं म्हणणं ठरवूनही शक्य झालं नसतं. मधल्या सुट्टीत तिला मी बोलवलं. चेहरा तरल, भावदर्शी. सर, वाटलंच होतं बोलवून घ्याल तुम्ही. का? या वेळच्या माझ्या नेत्रदीक्षक यशाबद्दल अभिनंदन करायला. असं काय बोलतेस? 9, 4, 13 हे तुझे मार्क्स. प्रयत्न करूनही तू इतकी खाली येऊच शकत नाहीस. हे सगळं तू काय आरंभलंयस? कॉलेज तुझ्याकडे आशेने पाहतंय. पण राहावं लागतं घरात ना सर. म्हणजे घर, माझे घर. कितीही धडपड केली तरी सदा निराशच असतं माझ्याबद्दल. गंभीर स्वरातला खोल ओलावा मुळाक्षर न मावणारं बरंच काही सांगत होता. सर, आता तरी ते माझ्याशी भांडतील, भांडण्याच्या निमित्ताने बोलतील, निदान मारण्याच्या निमित्तानं त्यांचा स्पर्श तरी होईल मला. म्हणजे आई बाबा बोलत नाहीत तुझ्याशी? गेले 1.5 महिना. सर, वेडीच होईन मी. घरात कशी राहते मी माझं मलाच माहिती. दिवाळीच्या सुट्टीत भाऊ आला होता पुण्याहून, तर त्यालाही सक्ती केली न बोलण्याची. आम्ही बाहेर हॉटेलमध्ये जाऊन भेटून बोललो. 5 मिनिटं अशीच गेली. तिला मोकळं रडू दिलं. कारण काय? 10वीला त्यांना 96% हवे होते. मला 92 मिळाले. 11वीला ट्युटोरियल्समध्ये त्यांना 95% हवे होते. मला 90 मिळाले. सर, पण मी फक्त परीक्षा देत नाही. मी कथ्थकला जाऊ इच्छिते. ड्रॉइंगची आवड आहे ना. सर, त्यांनी मला माझे दोन्ही क्लास न सांगता परस्पर बंद केले. आता 6 महिला 95 मिळाले तरच आम्ही बोलू तुझ्याशी, ही धमकीही दिली त्यांनी. एवढे तर मिळण्याचा कॉन्फिडन्स नव्हता. 1.5 महिना जशी तळघरात वावरते मी. म्हटलं तर सूडच उगवायचा, नापासच व्हायचं. बघूया काय करतात ते. सर, अशा वातावरणात कसला अभ्यास आणि कसलं काय? तो जन्मठेपेला बारी ज्वेलर बडबडला. असे दोघेही वागतात माझ्याबरोबर. मित्रमैत्रिणी बंद, टीव्ही बंद. सर, सगळंच बंद. तर जगू तरी कशासाठी? मानसीचे आई वडील शहरातले प्रसिद्ध डॉक्टर आहेत. त्या दोघांचेही चेहरे डोळ्यांसमोर तरळले. मानसी, पण हा सूड तू कुणावर घेतेस? त्यांच्यावर. काय होणार आहे त्यानं? या सूड नाट्याची अखेर काय? कोण होणार आहे सुखी? सर,
खाण्याचा भस्म्यारोग असतो ना, तसा दोघांना मार्कांचा भस्म्यारोग झालाय. त्यांना जगण्यासाठी माझे मार्क्स हवे असतात. दादाला असंच छळलं. आता हॉस्टेलमध्ये तो सुखात आहे. पण तू तर तिथपर्यंतही जाणार नाहीस. त्यांच्यासाठी नंतर. पण तू या आंधळ्या सुडापोटी स्वतःसाठीची सर्व दारं बंद करते आहेस. त्यांचं अज्ञान वेगळ्या प्रकारचं. त्याला उत्तरही तू अडाणीपणेच देते आहेस. त्यांचं अज्ञान तुझ्याबद्दलच्या, तुझ्या अस्तित्वाबद्दलच्या काळजीचं एक वेगळं रूप आहे. तर तुझ्या सुडातून प्रकट होणारं आहे ते फक्त तिळहा मिळवण्याची तऱ्हा अडाणी आहे. केवळ प्राध्यापक म्हणून नाही, तर एक मित्र म्हणून सांगतोय. त्यांचं प्रेम समजून घे. हा अबोला नक्कीच समजेल. तुझ्या क्षमतेपेक्षा खाली येऊ नकोस. त्यानं तू स्वतः समजेल. हाती काय लागणार आहे त्याने? संवादाच्या कितीतरी माध्यमातून तू बोल त्यांच्याशी. पुन्हा पुन्हा दरवाजा ठोठव. फार तर एखादं दीर्घ पत्र लिही. अपेक्षा बाळगा. पण नाही पूर्ण झाल्या तर गुन्हेगार मानू नका. हे समजावून सांग. मला वाटतं तू विचार करशील यावर. डोळ्यांनीच हो म्हणून ती निघून गेली. मार्कांचा भस्म्यारोग हे मनात भिरभिरत राहिलं. मुलांच्या करिअरच्या काळजीनं व्याकुळ झालेली अशी अनेक घरं आहेत. भविष्याच्या काळजीनं मुलांचा वर्तमानच कुरतडून टाकणारी. मानसी एक बुद्धिमान मुलगी आहे. तिला केवळ टक्केच नको आहे, तर तिला इतरही ललित कलांची ओढ आहे. त्या कलेचा आनंद घेत शिक्षणातही झेप घेण्याच्या तिच्या कृतीचं कौतुक तर राहिलंच, पण ते शिक्षणाच्या आड येतंय हे समजून मानसी अशी सुडानं वागत राहिली तर शेवटी त्या घराला काय मिळणार आहे? घर रागावतं पण नंतर कुशीतही घेतं. घर अपेक्षाही करतं पण नंतर नवं प्रोत्साहनही देतं. शेवटी मानसीची ही नवी गुणपत्रिका नक्की कोणाची होती? तिची की तिच्या आईबाबांची? हे नवे गुण पाहून ते विचार करतील का? स्वतःचं प्रगती पुस्तक सुधारतील का? धन्यवाद. अशा पद्धतीने खरंच आजकाल या जगामध्ये पालक आपल्या मुलांकडनं भरपूर मार्कांची अपेक्षा करतात. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला ही कथा कशी वाटली? या कथेसाठी तुमच्या जर का प्रतिक्रिया असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. तसेच जर काही तुम्हाला कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.